जोपर्यंत सत्य तुमच्या समोर येत नाही तोपर्यंत मी निर्दोष आहे सिद्ध नाही होणार. म्हणूनच मी तुला रिक्वेस्ट करतोय की माझी आणि मोनिकाच्या पोटात असलेल्या बाळाची DNA टेस्ट व्हावी. जर टेस्टमध्ये हे सिद्ध झालं की तूच या बाळाचा बाप आहेस तर तुला प्रियाशी डायव्होर्स घेऊन माझ्याशी लग्न करावं लागेल. जर DNA टेस्टमध्ये हे प्रूव्ह झालं की तुझ्या पोटातलं बाळ प्रीतमचं आहे तर मी तुम्हा दोघांच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. ठीक आहे, तुमची DNA टेस्ट उद्याच करूया. या रिपोर्ट प्रमाणे मोनिकाच्या पोटात जे बाळ आहे ते आपल्याच घराण्याचे. म्हणजे प्रीतमनी प्रियाला खरंच फसवलं म्हणायचं. मोनिका, तुझी बाजू खरी होती. रिपोर्ट्स पण तेच सांगतात. हॅलो, फायनली आपण जिंकलो ऋषी. यू आर ग्रेट. तू सगळं काही मॅनेज केलंस ऋषी. अगं मॅनेज कसं काय करणार नाही. मोनिका, तुझं स्वप्न होतं ना की आपल्या बाळाने श्रीमंत घरात जन्म घ्यायचा. तुझं स्वप्न कसं काय पूर्ण नाही करणार मी? हा, अरे हो, पण त्या DNA टेस्टची मला खूप भीती वाटत होती यार. म्हणजे DNA रिपोर्ट मॅच होणार की नाही, काय होईल, मला खूप खूप टेन्शन आलं होतं त्याचं. बट फायनली प्रीतम आणि बाळाचे DNA मॅच झाले. आणि आता त्या अहिल्याला मला स्वीकारावंच लागेल. ग्रेट. तू बघच, आपलं बाळ कसं राजेशाही थाटात वाढतं आणि हळूहळू या घरावर कसा ताबा मिळवते. अगं घे घे, अख्खा कारभार ताब्यात घे. मोनिका, हे बघ, तू जसं सांगितलं ना तर सगळं मी केलं. पण एक गोष्ट विसरू नकोस, ते किर्लोस्कर मिळायच्या आधी आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. माझा अधिकार आहे तुझ्यावरती. तर हे बघ, त्या घरात सेटल झाल्यानंतर मला विसरू नकोस. ऋषी, अरे असं काय बोलतोयस तू? तुला कशी विसरू शकते मी? आपलं भविष्य सुखाचं जावं म्हणून तर सगळं प्लॅन केलं ना आपण. खरं तर त्या दिवशी तो प्रीतम खूप ड्रिंक करून आला होता, मान्य आहे. पण त्याने मला साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो सतत त्या प्रियाचंच नाव बडबडत होता. आणि काय, दारूच्या नशेत बेडवर पडल्या पडल्याच झोपला. आणि म्हणून तर हा सगळा प्लॅन केला ना मी. आणि रात्रभर मी याच गोष्टीचा विचार करत होते की कसा या संधीचा आपल्याला फायदा करून घेता येईल. मग मी ठरवलं आणि सकाळी सकाळी तो ज्या रूम मध्ये झोपला होता अगदी त्याच्या शेजारी जाऊन गपचूपपणे झोपले. त्या बिचाराला तर कल्पना सुद्धा नव्हती या सगळ्याची. त्याने मला स्पर्श करणं तर दूरच, साधी नजर सुद्धा टाकली नाही. मोनिका, मला हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. बरं ऐक, आता इथून पुढे जास्त काळजी घ्या आणि जसा टाइम मिळेल ना मला कॉन्टॅक्ट कर. हो बरं, चल मी ठेवते आता फोन. ओके, बाय. बाय. बिचारा प्रीतम. या रिपोर्ट प्रमाणे मोनिकाच्या पोटात जे बाळ आहे ते आपल्याच घराण्याचे आहे. प्रीतम यार, तुझं नशीबच खराब आहे. किती छान सुरू होता या दोघांचा संसार. या मोनिकाने ना सगळी
काही गडबड केली. नशीब नशीब पारूने त्याला तिच्या घरी राहायला जागा दिली. आता आईने हाकलल्यानंतर तर कुठे गेला असता देव जाणे. मला मग तिथं बाबा उघडतो मी गेट. लवकर उघडा, मला आईशी बोलायचं. प्रथमेश यांना पकड. हो प्रथमेश, हा गेट उघड ना यार, मला जायचं आईशी बोलायचं. अरे काय करतात तिकडे? मी चढून जाईन ना. मी आधीच सांगतो त्यांना बोल. हो हॅलो. आदित्य सर, प्रीतम सर आउट ऑफ कंट्रोल झालेत. गेटवर दारू पिऊन खूप धिंगाणा घालतायत. काय? गेटवर दारू पिऊन खूप धिंगाणा घालतायत. तुम्ही त्याला तिथेच थांबवा, मी आलो. बरं लवकर या तुम्ही. अरे यार प्रीतम. मी उघडणार नाही तर मी चढून ना. मी बघ मामा. प्रीतम बाबा. मला आईशी बोलायचं. ओ आपण आईशी बोलू. हे घ्या प्रथमेश, हे जरा टाकून दे. मला पाहिजे. आनंद तुम्ही काळजी करू नका, मी आहे. मी आदित्य बाबांना फोन केलेला आहे. बरोबर, आदित्य बाबा. मी यांना आतमध्ये घेऊन जातो. तुम्ही धर्माचं घ्या. ओके ओके. चला आपण करू सोय. चला बोलायचं आहे. हो चला दरवाजा लावून घ्या. चला. हो हळू हळू. तिकडे जायचं, इकडे कुठे घेऊन चाललं? ऐका प्रीतम बाबा, ऐका. आता तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्या अवस्थेत आईला मॅडमना भेटणं चांगलं नाही. ऐका प्रीतम सर, वा तुम्ही माझ्या घरी चला. उद्या सकाळी तुम्ही आईला मॅडमला भेटा. आता भेटायचं. बास, काय चाललंय? अगं दारू पिले. काय? तू एक काम कर, तू गणीकडे जा. करला तो एकटाच आहे. तू जा, मी बघते यांना. अगं नीट सांभाळ त्यांना. होय तुझा. सावकाश. माझ्या घरी जाऊ. शांत व्हा तुम्ही. शांत. ए बघा, तुमचा आवाज जर का देवी आईंपर्यंत पोहोचला ना तर समधी गडबड होईल. तुम्ही प्लीज आरडाओरडा करू नका. तुम्ही शांत व्हा. तुझ्या देवी आई पर्यंत आवाज पोचवायचं मला. आईला देवी किर्लोस्कर. शांत. काय शांत? किती मोठं नाव आहे ना आईचं समाजात. सगळ्यांना समजून घ्यायचे, सगळ्यांना. मी कोण आहे? हा, माणूस आहे ना. हा, अगं पण तिचं मुलगा पण आहे ना. मला का नाही समजून घ्यायची? काही ना, मला तिची माफी मागायला जायचंय. नाही तुम्ही शांत व्हा. बघा माझ्याकडे बघा. प्रीतम सर, या अवस्थेत देव्यांनी जर का तुम्हाला बघितलं ना तर त्या आमच्या घरात बी ठेवणार नाही तुम्हाला. ऐका ना माझं. शांत व्हा तुम्ही. आज बोललं पाहिजे आईशी. नाही प्रीतम सर, ऐका ना माझं. चुप्प बस जरा. नाही, मला आईकडे घेऊन चल ना यार. तिने काही शिक्षा दिली ना तरी चालेल मला आता. गप्प बस. पण मला लांब राहण्याचं प्रिया माझ्याशी बोलत नाही. कोण विश्वास ठेवत नाही माझ्या. प्लीज घेऊन चल. आज बोलू दे मला. आई मला शांत बस. आईला कळायच्या आत आपण याला तुझ्या घरी घेऊन जाऊ. चल आदित्य. त्याला आत्ताच्या आत्ता इकडे घेऊन ये. आईला अगं त्याची अवस्था तरी बघ ना जरा धीरानं घे. आदित्य सर, आता काय करायचं?
अव्वा हा का चढवतोय डान्स करतोय का हा? दामिनी नाही 2 मिनिटासाठी मला असं वाटलं की मला चक्कर येते पण हाच डोलतोय बघा ना. मी इथे सगळ्यांना सॉरी बोलायला आलो. मी ज्या काही चुका केल्यात की नाही मला माहित नाही पण मी सॉरी बोलायला आलोय सगळ्यांना. त्या चुकांमुळे माझं घर उद्ध्वस्त झालं. माझी बायको माझ्यापासून दूर निघून गेली. माझ्या आईला तर माझ्याकडे बघावं सुद्धा वाटत नाही. तिच्या लाडक्या प्रीतमकडे ती बघत पण नाहीये. मी नाही आई अरे मला फक्त बोलायचं आहे प्लीज. आज बोलूया ना यार. आज बोलूया. मी खरं तर ना मी तुझा गुन्हेगार आहे. मला माफ कर. मी प्रेम करतो ग तुझ्यावर. अजूनही करतो. माझा खूप विश्वास आहे तुझ्यावर प्रिया. ही गोष्ट जर तुझ्या बाबतीत घडली असती ना तर मी स्ट्रॉंगली उभा राहिलो असतो तुझ्या पाठीशी. खूप स्ट्रॉंगली उभा राहिलो असतो. तू काय केलं? तोंड फिरवलं. आईने पण तोंड फिरवलं. मी इथे तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कळतंय का? आई आई वा मॅच आता अंतिम टप्प्यात आली आहे. मला ना बघायचंय कोणाची विकेट जाते आणि कोण 6 मारते. पण तुम्हाला खरं सांगू का मला ना लांबून बघायला मज्जा येते. तुम्हाला पण येते ना? आई माफ कर. आई हे बघ मी जेव्हापासून तुला शब्द दिला ना मी दारू नव्हतो प्यायलो. आई शपथ नव्हतो प्यायलो दारू. पण आज मी प्यायलो. खूप प्यायलो. कारण मला तुझ्याशी बोलायचं होतं ना. मी घाबरत होतो तुझ्याशी बोलायला. मला खूप बोलायचंय पण कुणी ऐकतच नव्हतं माझं. सगळ्यांना वाटतं मी चुकलो. मी तिचं आयुष्य बरबाद केलं. मी वाईट आहे. बरोबर पण आहे. मला असं वाटणं बरोबर आहे. हीच तिचं आयुष्य बरबाद केलं. मी तिचं आयुष्य बरबाद केलं. मी माझं आयुष्य बरबाद केलं. आई प्लीज माफ कर मला प्लीज. मोनिका आजपासून प्रीतम तुझी जबाबदारी असेल.
त्याला कसं सावरायचं हे तू बघ आता. प्रीतम प्रीतम ऐक, उठ, चल आपल्या रूम मध्ये जाऊ. हे मी तुझ्या बरोबर रूम मध्ये काय असेल? मी इथे माझ्या बायकोची प्रियाची माफी मागायला आलोय. मी तुझा आणि माझा काय संबंध का? हा प्रिया मीच आहे, चल आपण आज जाऊया. हा ए तू प्रिया नाही असं नाही आहेस तू प्रिया. माझी प्रिया इकडे आहे. माझं प्रेम आहे तिच्यावर. माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, कधीच नव्हतं. मान्य मी तुझ्या बरोबर वाईट वागलो, पण त्याची शिक्षा दिली आहे मला देवाने. माझी बायको माझ्यापासून दूर गेली. प्रीतम, तू शुद्धीत नाहीयेस, तुला काही कळत नाहीये. ए कळत नाही म्हणजे? हा असं कसं कळत नाही? सगळं कळतंय मला. मला हे कळतंय की इथे येऊन मी सगळ्यांच्या नजरेतून पडतोय. माझी बायको रडते ते कळतंय मला. माझ्या आईच्या नजरेत मी अजून पडतोय, मला सगळं कळतंय. हे सगळं करून मी माझं आयुष्य अजून बरबाद करून घेतोय. मला सगळं कळतंय. का नाहीये मी शुद्धीत? प्रीतम, तू आता शुद्धीत नाहीयेस, आपण उद्या सकाळी या विषयावर बोलूयात. हा तू थांबा, तू थांब. प्रिया, प्रिया, हे बघ, मला माहिती आहे मी चुकलोय. मला माफ कर प्रिया. मला माहित नाही की माझ्याकडून ही चूक कशी झाली की नाही हे पण माहित नाही मला. प्रियकर म्हणून एक नवरा म्हणून मी नाही चांगला, फार वाईट वागलो. नको राहू माझ्यासोबत. मी तुझ्या लायकीचाच नाही आहे ग प्रिया. तू जाऊन आभारला सांग की माझी निवड चुकली. तुला डिवोर्स हवा असेल ना तर मी देईन. देईन तुला डिवोर्स. माझं काय झालं नाही, निदान तुझं तरी बरं होते. तुझा गावी जा. प्रीतम, प्रीतम ऐक अंगाला हात न लावायचा. तू माझी बायको नाही आहेस. माझी बायको प्रिया आहे. प्रेम आहे प्रियावर.